हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ढवारेज फिजिक्स. बेटा, आपण तुम्हाला आठवत असेल की ऑसिलेशन लेक्चर नंबर 15 मध्ये या चॅप्टर मधलं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल स्टार्ट केलं ज्याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह केलं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज गिवन बाय t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. बेटा, मी तुम्हाला सांगितलंय की हे आर्टिकल या चॅप्टरचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण अशी कोणतीच एक्झाम नाही की ज्याच्यामध्ये याच्यावर काही ना काही विचारलं नाही. ठीक आहे, मग ऑसिलेशन लेक्चर नंबर 15 मध्ये हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. आणि कालचं जे लेक्चर झालं बेटा ऑसिलेशन लेक्चर नंबर 16, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं तर फॅक्टर्स अफेक्टिंग टाइम पिरियड ऑफ दिस सिंपल पेंडुलम हे आपण स्टार्ट केलं होतं. आपण बघितले की डिफरंट फॅक्टर्स इफेक्ट करतात टाइम पिरियडवर. कोणते? लेंथ असेल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, आणखीन अँप्लिट्यूड असेल, मास असेल, पुन्हा टेम्परेचर असेल. हे सगळे फॅक्टर्स पुढे आपल्याला स्टडी करायचे बेटा. बट लास्ट पिरियड मध्ये आपण हा लेंथचा इफेक्ट चेक केला टाइम पिरियडवर कसा होतोय. आणि बेटा आपण ते 1 तासाचं लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणून कालचं लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट होतं, लेक्चर नंबर 16. मग तुम्ही बेटा लेक्चर नंबर 15 आणि 16 पाहिले नसतील तर आजचं लेक्चर तुमच्यासाठी वाया जाणार आहे. म्हणून आधी ते दोन्ही लेक्चर्स पहा, मग याच्याकडे या. ठीक आहे बेटा, चला आज आपल्याला सेकंड फॅक्टर स्टडी करायचा आहे अफेक्टिंग द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. अँड दिस फॅक्टर इज नोन ॲज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ऍक्च्युअली आपण काय स्टडी करणार आहे? इफेक्ट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टडी करणार आहे. हा आपला दुसरा फॅक्टर असेल बेटा, म्हणून मी असं म्हणतो इफेक्ट ऑफ जी ऑन टी. बघा टाइम पिरियड वरती जी चा कसा इफेक्ट होतो ते स्टडी करायचं बेटा आपल्याला. ओके, चला ऑलरेडी आपण वी हॅव डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम अँड हेन्स वी हॅव फॉर्म्युला t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. In this equation, if we kept L constant, so we can say if L is constant, then we can write this T is inversely proportional to square root of G. Means it also can be written as proportional to G to the power minus half. असं सुद्धा लिहू शकतो बेटा. ठीक आहे, चला मग आपल्याला सांगितलं या इक्वेशन ना की G चा टाइम पिरियड वर काय इफेक्ट आहे. कशी रिलेशन आली बेटा? Time period is inversely proportional to square root of g. It means that when g increases, that time t increases and vice versa. याच्या उलटा असेल बेटा. कसा? g increase झाला की t decrease होईल आणि g जर decrease झाला तर टाइम पिरियड increase होईल. मग कालच्या इफेक्टच्या उलट लक्षात ठेवायचं बेटा. काल काय पाहिलं? l increase झाला की टाइम पिरियड also increases. आज मात्र तसं नाही. काल डायरेक्ट रिलेशन होती, आज मात्र इनवर्स रिलेशन आहे. सो व्हेन जी इन्क्रीजेस दॅट टाइम टी विल डिक्रीज. मग आता पक्क लक्षात ठेवा, जी मीन्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ज्या वेळेस तो कमी होईल त्यावेळेस टाइम पिरियड विल इन्क्रीज. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं अर्थ पासून वर गेलात आपण जी ची व्हॅल्यू कमी होते म्हणजे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड काय होणार? वाढणार. अर्थच्या आतमध्ये गेलोत म्हणजे डेप्थला गेलोत बेटा, जी ची व्हॅल्यू अगेन डिक्रीजेस. अगेन टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम विल इन्क्रीज. गेल्या वर्षी आपण हे ग्रॅव्हिटेशन मध्ये स्टडी केले बेटा. हे जी ची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठे असते? ऍट द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून तुम्ही वर जा, जी ची व्हॅल्यू कमी होते. अर्थ सरफेसच्या आतमध्ये जा म्हणजे डेप्थला जा, जी ची व्हॅल्यू कमी होते. म्हणून सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड अर्थवर जो असेल त्याच्यापेक्षा वर गेल्यास वाढेल किंवा आतमध्ये गेल्यास वाढेल. हा जी चा इफेक्ट होता बेटा. म्हणून पुन्हा एकदा नोट करा. काय नोट करायचंय? जी इन्क्रीज झाला की टाइम पिरियड विल डिक्रीज होतो. म्हणून मी याला असं लिहू शकतो बेटा. काय? T2 अपॉन T1 इट इज इक्वल टू अंडर रूट दिस G1 अपॉन G2. याच्याकडे लक्ष द्या बेटा. बघा T2/1 आहे तर 1/2 आलं, कारण या दोन्ही मध्ये इनवर्स रिलेशन आहे. यालाच आपण फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये T2 च्या ठिकाणी आपण N1 घेऊ शकतो आणि T1 च्या ठिकाणी N2 घेऊ शकतो. आपण लक्षात घ्यायचा, हा एक फॉर्म लक्षात असू द्यायचा. ठीक आहे, मग बघा बेटा आपण जर असं केलं काय इफ G2 इज इक्वल टू N टाइम्स G1 किंवा आपण काय केला G इन्क्रीज डिक्रीज काय जे असेल ते असेल रूट N टाइम्स टाइम पिरियड चेंज होईल. लक्षात घ्यायचं म्हणजे G2 जर N टाइम्स केला, G2 जर N टाइम्स केला तर बघा T2 काय होणार आहे त्याच्यानुसार तुम्ही तो चेंज लक्षात घ्यायचा. इथं फक्त ही पॉइंट नोट करून घ्या. काय? इफ G
डिक्रीजेस. जी जर डिक्रीज झाला बेटा डिक्रीजेस देन काय होतंय टी इन्क्रीजेस. म्हणून ही उलटी रिलेशन लक्षात असू द्यायचं. मग तुम्हाला कळालं जी चा इफेक्ट काय होतंय. विथ इन्क्रीजिंग जी व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड गोज ऑन डिक्रीजिंग. ओके चला हे भाग तुमच्या लक्षात आला. आता काय काढायचं बेटा आपल्याला या टाइम पिरियड मधला फ्रॅक्शनल चेंज काढायला आवश्यक आहे कालच्या सारखा. म्हणून मी ज्याला असं म्हणतो काय फ्रॅक्शनल चेंज. फ्रॅक्शनल चेंज इन टी कशामुळे काढायचं आहे ड्यू टू चेंज इन जी. ड्यू टू चेंज इन जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झाल्यामुळे टी मध्ये काय फ्रॅक्शनल चेंज होते तो काढायचा आपल्याला. मग बघा आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला टी इज प्रोपोर्शनल टू जी टू द पॉवर मायनस हाफ अशी बेटा. हाफ म्हणजे काय स्क्वेअर रूट आणि मायनस म्हणजे डिवायडेड बाय येतो ऍक्च्युअली. ओके चला कालच्या सारखा याचा फॉर्म्युला लिहावर फ्रॅक्शनल चेंजचा कसा येईल डेल्टा टी अपॉन टी इज इक्वल टू हा मायनस हाफ समोर येईल डेल्टा जी अपॉन जी. बेटा इथं निगेटिव्ह साइन काय सांगल जी इन्क्रीज झाला की टाइम पिरियड डिक्रीज होणार आहे. ठीक आहे याचा फिजिकल सिग्निफिकन्स लक्षात घ्या. म्हणून पुन्हा कालच्या सारखी ही एक ओळ पाठ ठेवायची बेटा काय इफ काय म्हणू शकतो जी डिक्रीजेस. इफ जी डिक्रीजेस बाय n%. जी जर n% न डिक्रीज झाला देन मला सांगा जी डिक्रीज झाला की टाइम पिरियड इन्क्रीज होतंय देन टी इन्क्रीजेस बाय बघा कितीने इन्क्रीज होतंय n/2%. कालच्या सारखंच आहे. काल फक्त एल इन्क्रीज झाला की टी इन्क्रीज होत होता कितीनं n/2 टाइम्स. ओके आज सुद्धा तेच आहे. इफ जी डिक्रीजेस बाय n% देन टाइम पिरियड इन्क्रीजेस बाय n/2% असं लक्षात ठेवा. हा महत्वाचा भाग आहे. पुन्हा बेटा कालच्या सारखं लॉस और गेन पर डे काढा म्हटले. लॉस और गेन हे आर्टिकल काढण्यासाठी तुम्हाला कालचा लेक्चर बघणं गरजेचं आहे बेटा. आपण पुन्हा पुन्हा याच्यात वेळ घालवणार नाही की कसं बनवणं. हा फॉर्म्युला मी तुम्हाला काल डिराईव्ह करून दिलाय. कसा काढला होता काल डिफरन्शिएट केलं होतं आपण या टाइम पिरियडला विथ रिस्पेक्ट टू एल. हा कसा आला असेल बेटा फॉर्म्युला बाय डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू जी. तुम्ही घरी ट्राय करून बघा. हे तुम्हाला डिराईव्ह करता येतं का बघा याच्यापासून. नाही आलं तर माझ्याशी पुन्हा संपर्क साधा किंवा कालचा भाग करून करा बेटा तुम्हाला हे डिराईव्ह करता येईल. लॉस और गेन किती येईल बेटा डेल्टा टी बाय टी इंटू किती असते 86,400 सेकंद पर डे असं काढू शकतो आपण. मग हा एक फॉर्म्युला तुम्हाला नोट करून ठेवायचा बेटा. ठीक आहे हे झालं काय प्रायमरी डिस्कशन अबाउट द जी. जी डिक्रीज झाला टी इन्क्रीज होतो. हे सांगतंय जर जी n% डिक्रीज झाला तर टी n/2% न इन्क्रीज होणार बेटा. ठीक आहे चला एवढा भाग लक्षात आला. पण कालच्या सारखं हे स्ट्रेट नाही बेटा. आपल्याला व्हेरिएशन ऑफ जी हे 11वीचं आर्टिकल एक माहित असणं गरजेचं आहे. जी कसा कसा चेंज होत होते. मग तुम्हाला माहिती अर्थ सरफेसला जी ची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. अर्थ पासून आपण वर गेलात बेटा जी ची व्हॅल्यू कमी होते आणि अर्थच्या आतमध्ये गेला तरी पण जी ची व्हॅल्यू कमी होते. म्हणून जी च्या दोन स्पेशल केसेस आहेत. त्याच्यापैकी मी केस फर्स्ट सांगतो. या केस फर्स्ट मध्ये सांगायला लागलो काय व्हेरिएशन. व्हेरिएशन विथ हाईट. हाईटलाच आपण अल्टिट्यूड असं सुद्धा म्हणतो बेटा. ठीक आहे आपल्याला बघायचं आहे टाइम पिरियड कसा व्हॅरी होतो विथ रिस्पेक्ट टू हाईट असेल. आपण गेल्या वर्षीला ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये स्टडी केलं बेटा. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट h इज गिवन बाय gh इज इक्वल टू g इन ब्रॅकेट 1 - 2h अपॉन r. हे एक्सप्रेशन पाहिलंय. हे डोळ्यासमोर ठेवून आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. इमॅजिन करा बेटा आता काय इनिशियली सिंपल पेंडुलम इज ऑन द अर्थ सरफेस देन इट्स टाइम पिरियड इज गिवन बाय काय असेल बेटा t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय असेल l अपॉन g. हा अर्थ सरफेस झाला. पुन्हा काय म्हणतंय फेम. फेम इट इज टेकन बघा कुठं घ्यायचं आपल्याला त्याला आता when it is taken at height h. बघा हाईट h ला जर घेतलं तर आपल्याला तिथला टाइम पिरियड th म्हणू बेटा. ठीक आहे th इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट हा l तर कॉन्स्टंट आहे. ह्या g च्या ऐवजी फक्त काय येईल gh येईल बेटा. ठीक आहे चला आता आपल्याला हा th काढायचा आहे. आपल्याला तिथं लॉस और गेन काढायचा आहे. आधी तर th काढून घ्यायचा आहे. म्हणून मी याला डिवाइड करतो th बाय t. या इक्वेशनला याला डिवाइड करतो 2 पाय कॅन्सल. th च्या ठिकाणी काय राहील बेटा l अपॉन gh डिवाइडेड बाय
इथं सुद्धा एल अपॉन काय जी, अगेन एल एल गेट कॅन्सल, वी विल गेट अंडर रूट जी अपॉन जी एच असं राहिलं बेटा. ठीक आहे. चला हा टाइम पिरियड ऍट हाय टी एच कसा येतो, टी एच अपॉन टी इट इज इक्वल टू अंडर रूट जी विल बी ऍज इट इज. जी एच म्हणजे बघा बेटा इथं लिहिलंय काय असते, जी इन ब्रॅकेट 1 minus 2h upon r, again g get cancel, so we can write this th upon t is equal to हे 1 minus 2h upon r वर घेतले बेटा तर ते असं लिहिता येईल 1 minus 2h upon r याची पॉवर मायनस हाफ. हाफ म्हणजे काय बेटा, अंडर रूट, आणि मायनस काय सांगतंय 1 डिवायडेड बाय असं सांगतंय. मग मी आता याला बायनोमियल थेरम यूज करतो आणि याचं एक्सपान्शन करतो. बघा बेटा ते एक्सपान्शन कसं लिहिलं मी, दिस th अपॉन t इट इज इक्वल टू हे 1 विल बी ऍज इट इज. बायनोमियल थेरम यूज करत असताना बघा इथल्या पॉवरने इथं मल्टिप्लाय करा बेटा. हे एकतर मायनस मायनस काय होतील प्लस होतील. तिथले किती पॉवर आहे, हे हाफ इंटू 2h अपॉन r असं येईल हे एक्सप्रेशन. ठीक आहे. Here this 2 get cancel, so th upon t it is equal to 1 plus h upon r असं एक्सप्रेशन आलं बेटा. ठीक आहे. So this equation gives the time period of simple pendulum at height h. तुम्हाला पाठ ठेवायचा th upon t is equal to 1 plus h upon r आला बेटा. हे झालं एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऍट हाईट h असेल. पण इमॅजिन करा समजा तुम्हाला चेंज इन टाइम काढायचा आहे. आता काय सांगायला लागलं हे इक्वेशन, हाईटला वर गेलात बेटा जी ची व्हॅल्यू कमी होते. जी ची व्हॅल्यू कमी होते म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते, म्हणजेच काय होईल टाइम पिरियड इन्क्रीज, कारण जी आणि टी मध्ये कशी इनव्हर्स रिलेशन. ओके. चला टी एच इज ग्रेटर दॅन टी, कारण कसं आहे 1 प्लस समथिंग इकडे काहीतरी आलाय म्हणून टी एच इज ग्रेटर दॅन टी. मग तुम्हाला जर असं वाटलं काय टी एच इज इक्वल टू टी ने इकडे मल्टिप्लाय जर केला आपण इकडे टी गेला, किंवा मी असं घेतोय काय लिहिता गेला इथं हे टी एच अपॉन टी, हा 1 मी इकडे शिफ्ट करतो इज इक्वल टू एच अपॉन आर. सोपी पद्धत आपलं. याला सिंप्लिफाय करतो मी टी एच मायनस टी अपॉन टी इट इज इक्वल टू एच अपॉन आर असेल. बघा हा टाइम पिरियड कुठला आहे सरफेसचा आणि हा कुठला आहे हाईटचा. हाईटला जी कमी व्हायला आहे म्हणून हाईटचा टाइम पिरियड बेटा जास्त असेल, म्हणजे आपण वरच्या भागाला असं म्हणू शकतो डेल्टा टी बाय टी इज इक्वल टू एच अपॉन आर. आठवा आपण याला काल काय म्हटलं होतं बेटा, इट इज द फ्रॅक्शनल चेंज इन टाइम पिरियड. मगाशी सारखा पण येतो असा पण येतो, लक्षात ठेवायचा. हा विथ रिस्पेक्ट टू हाईट आहे. सिंपल पेंडुलम अर्थला होता आणि वर घेतला तर फ्रॅक्शनल चेंज इन टाइम पिरियड एवढा असेल. ठीक आहे. चला मग तुम्हाला काय करता येईल आता, हे सुद्धा काय सांगायला, देअरफॉर लॉस और गेन पर डे. हे पर डे काढायचं तर काय करतो बेटा आपण, ह्या डेल टी बाय टी इंटू याला असं काढत असतो सेकंड पर डे असं काढतो. याला काय करावं लागेल मग h अपॉन r इंटू 86,400 सेकंड पर डे असं या फॉर्म्युलाचा यूज करून सुद्धा आपल्याला सिंपल पेंडुलम अर्थ सरफेसवरचा वर घेतला तिथला लॉस इन टाइम और गेन इन टाइम आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो बेटा. ठीक आहे. आपण अतिशय वरच्या लेवलला पोहोचायलो बेटा. कसं की आपण जेई नीट हे दोन्ही पार्ट कव्हर करायला. हा बोर्डाचा भाग नाही बेटा. कालच्या व्हिडिओ मधलं एक सुद्धा आर्टिकल तुम्हाला बोर्ड विचारणार नाही, आजचं सुद्धा बोर्ड विचारणार आहे. आपण फक्त हे नीटला आणि जेईला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व भाग तयार करायला लक्षात घ्या. मग चला आता तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला कोणता आहे, डेल्टा टी बाय टी चा आज दुसरा फॉर्म्युला मिळाला. मग अशी कसा होता डेल्टा टी बाय टी हाफ ऑफ डेल्टा जी बाय जी आणि तिथंच तो एच अपॉन आर असा सुद्धा आला. हे झालं केस फर्स्ट, व्हेरिएशन विथ हाईट. कुठे गेलात बेटा आपण अर्थ सरफेस पासून वर. मग नीट ऐका काय होतंय, अर्थ सरफेस पासून वर गेलात जी कमी होतो. जी कमी झाल्यामुळे टाइम पिरियड इन्क्रीज होईल कारण टी आणि जी मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. चला टी इन्क्रीज झाला तर काय होतंय, लॉस असेल का गेन असेल वर गेल्याच्या नंतर, ज्यावेळेस टाइम पिरियड इन्क्रीज होतोय त्यावेळेस लॉस असेल. मग लॉस किंवा गेन कसा काढा तर याचा यूज करून काढायचा आपण. ठीक आहे बेटा. खरं तर हा ऍक्च्युअली काय असते लॉस पर डे असतो, लेकरांनो लक्षात घ्यायचा. लॉस इन टाइम पर डे, कारण टाइम पिरियड वाढायला म्हणजे टाइमचा लॉस आहे. ओके. चला आता दुसऱ्या केस कडे जाऊ आपण. व्हेरिएशन विथ काय काढायचं बेटा, आता आपल्याला डेप्थ काढायचं की डेप्थ सोबत व्हेरिएशन कसं होतंय. हाईटला गेला आता आपल्याला डेप्थला जायचं आहे.
सगळा हाच भाग आपण कॉपी करणार बेटा पुन्हा एकदा बघा मग कसं आहे ते. डेप्थ साठी जी चा फॉर्म्युला काय असतो तेवढा चेंज करा. मी काय काय चेंजेस करतो बघा इथं. या हाईटच्या ऐवजी फक्त काय येईल डेप्थ. म्हणू नका सर कुठून न्यायला, तुम्ही गेल्या वर्षीचा ग्रॅव्हिटेशन थोडासा व्यवस्थित आठवा. तिथे हे फॉर्म्युले हे 2h च्या ऐवजी इथं काय 2h च्या ऐवजी फक्त d येतं. d/r असेल बेटा. हे सरफेस वरचा आहे बघा. डेप्थचा किती असेल तर का इथं फक्त h च्या ऐवजी हे gd येईल. हे परत h च्या ऐवजी gd येईल. परत h च्या ऐवजी gd असेल. परत हा g ऍज इट इज. तर इथं काय काय झाले हे काही 2 असतील ह्याच्या ऐवजी. ह्याच्या ऐवजी d/r असेल. d गेट कॅन्सल. इथं फक्त असेल हे d/r ह्याची पॉवर -6. काहीच नवीन काम नाही बेटा. हे सगळं जशाल तसं करायचंय. फक्त h च्या जिथं जिथं 2h होते तिथं तिथं d येते कारण हा फॉर्म्युलाच तसा चेंज झालेला आहे. बघा मग मी चेंज करत करत आलो. ह्या h च्या ऐवजी d हे डेप्थचा. परत हा t असेल. परत हा डेप्थचा अपॉन t एवढा असेल. मग मी तो फॉर्म्युला इथं लिहितो बेटा आता. td/t इट इज इक्वल टू वापरायला बायनोमियल थेरम. मायनस मायनस प्लस हे हाफ इथं आणून ठेवा. काय आला आता प्लस हे d/r. मग अशी इथं काय आलं बेटा इथं 2h/r आलं. आता d/r आलं. ठीक आहे. चला आता परत याला हे एक्सप्रेशन झालं आपलं कुणासाठी टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऍट डेप्थ d. पुन्हा हे सांगायला टाइम पिरियड प्लस म्हणजे काय इन्क्रीज व्हायला. काय इन्क्रीज व्हायला पुन्हा ऐका. अर्थ सरफेसला जी ची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. अर्थच्या आतमध्ये गेलो तर डेप्थला गेलात तर जी डिक्रीज होतो म्हणून टाइम पिरियड इन्क्रीज होतो बेटा. ठीक आहे. म्हणून हा फॉर्म्युला आहे. पुन्हा याला मी असं करतो बेटा काय td/t हे -1 इज इक्वल टू d/r. चला याला असं लिहिता येते td-t/t इक्वल टू d/r असं असेल बेटा. चला td-t म्हणजे मी त्याला डेल्टा टी चेंज इन टाइम पिरियड म्हणतो. सो इट इज इक्वल टू t. सो d/r हा झाला फ्रॅक्शनल चेंज इन टाइम पिरियडचा आणखीन एक फॉर्म्युला झाला. काय राहिले इथं हे हाफ लिहायचं राहिले. इथं हाफ येते बेटा बायनोमियल थेरम नुसार. म्हणजे इथं 2r असेल. हे 2r असेल. हे 2r असेल. सो इट इज d/2r आलं बेटा. देअरफॉर काय काढणार आपण टाइमचा लॉस. अर्थ सरफेस वरून पेंडुलम आत गेला तर टाइम कितीने लॉस होईल. सो लॉस इन टाइम इट इज इक्वल टू डेल्टा t/t मल्टिप्लाइड बाय हा परत कालचा फॉर्म्युला सेकंड पर डे असा असते. सो लॉस इन टाइम इज गिवन बाय d/2r मल्टिप्लाइड बाय 86,400 सेकंड पर डे. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही नोट करून ठेवा बेटा. मग आता कालपासून एमसीक्यू प्रॉब्लेम आपण सोडवायला कसे लॉस ऑर गेन इन टाइम काढायचं म्हटलं की आपण डेल्टा t/t मल्टिप्लाइड बाय 86,400 कारण एवढे सेकंद असतात किती 1 डे मध्ये बेटा. ठीक आहे. मग आजचा आर्टिकल कसं होतं बेटा मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. काय केलं हे ना आपला जो या वर्षीचा ऑसिलेशन चॅप्टर आहे इट इज कनेक्टेड विथ द चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन सोबत त्याचं कनेक्शन केलं बेटा. खास करून जेई वाल्यांचा हा आवडता पार्ट असतो. इंटर कनेक्शन्स ते कंबाईन एमसीक्यू विचारतात 2 चॅप्टर वर 3 चॅप्टर वर. म्हणून हे आर्टिकल कामाचं आहे. आता तुम्ही काय करा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इफेक्ट चेक करत असताना डेल्टा बाय टी चे आपल्याकडे 3 फॉर्म्युले झाले बेटा. पहिला कोणता हाफ ऑफ डेल्टा g/g. दुसरा कोणता झाला मगाशीचा हे h/r. आता झाला d/2r. या 3 प्रकारे लॉस आणि गेन आपण काढू शकतो. कशामध्ये इफेक्ट ऑफ g ऑन द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके. तर चला हे सर्व फॉर्म्युले लिहून रेडी ठेवा. आता आपल्याला याच्यावरचे आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बघा बाळांनो मी आता फर्स्ट एमसीक्यू वाचायला लागलोय. काय म्हणणं आहे त्याचं पाहू बघा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ l at a place where acceleration due to gravity is g and टाइम पिरियड t. म्हणजे काय म्हणते बघा acceleration due to gravity g आणि टाइम पिरियड त्याचा t म्हणते. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम l गिवन आहे बेटा. ठीक आहे. पुढं देन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काढा म्हणते ऍट द सेम लेंथ ऑफ द सेम लेंथ l कॉन्स्टंट ठेवला म्हणते. ठीक आहे. ऍट अ प्लेस वेअर acceleration due to gravity किती असेल म्हणते 1.02 ची. म्हणजे याला आपण g1 म्हणू याला t1 म्हणू. बघा काय काढा म्हणते t2 किती असेल ते काढा म्हणते आणि g2 त्याने सांगितलं 1.02 g. म्हणजे बघा g1 पेक्षा जास्त आहे तो.
बेटा आता काय करायचं आपल्याला, टी काढायचा आहे. मग आपण कोणता रिलेशन यूज करणार, तर टी म्हणजे इनिशियल टाइम पिरियड काढायचा आहे, सॉरी फायनल टाइम पिरियड काढायचा आहे. तर याच्यावरून मी आधी असं काढून घेतो, काय G2 अपॉन G1 काढायचा प्रयत्न करतो. G2 बघा किती 1.02 G अपॉन G1 किती G गेट कॅन्सल. मला असं लिहिता येईल G2 अपॉन G1 1.02 अपॉन 1 म्हणजेच किती 102 अपॉन 100. पर्सेंटेज मध्ये आणलं की बेटा आपलं काम जरा थोडंसं सोपं होतं. तर चला लक्षात घ्या, G2 बाय G1 असा आहे बेटा. तर आपल्याला काय काढायचं आहे, T2 काढायचं आहे. काही त्याला टाइम पिरियड काढायचा. हा T2 किती असेल. इथून पुढचा आन्सर तुम्ही दोन प्रकारे काढू शकता बेटा. एक आपली नेहमीची पद्धत वापरू शकतो आपण. कोणती पद्धत वापरता येते नेहमी, G2 बाय G1. बघा इथं काय सांगायला लागले, किती पर्सेंट न G इन्क्रीज झाला. ते ही वळ महत्वाची, G इन्क्रीजेस बाय किती न G इन्क्रीज झाला रे 2%. तुम्ही म्हणता सर कसं ओळखलं, बघा ना 100 चे 102 झाले. ओके चला, जर G 2% न काय व्हायलाय रे, इन्क्रीज व्हायलाय. मग मला सांगा बेटा, जर G इन्क्रीज झाला तर टाइम पिरियड काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला. सो T ह्याच्यावरून आपल्याला हे लिहिता यावं, डिक्रीजेस बाय किती 1% न डिक्रीज होईल बेटा. याचा अर्थ ते आपल्याला असं सांगायला, डेल्टा T बाय T इज 1% आहे. 1% म्हणजे किती 100, 1 अपॉन 100 एवढा. चला आपलं इंटेन्शन काय बेटा, हा T2 काढायचं. मला सांगा काय व्हायला इथं, G2 इन्क्रीज व्हायला म्हणजे नंतरचा टाइम पिरियड डिक्रीज व्हायला. याचा अर्थ काय, T2 इज लेस दॅन T1 असा आहे. मग मला इथं डेल्टा T ला काय लिहिता येऊ शकतं बेटा, T1 मायनस T2 अपॉन हे कोण आहे, हा T1 इनिशियल असेल. इट इज इक्वल टू 1 अपॉन 100 असा येईल बेटा. ठीक आहे. चला T1 किती बघा, T1 किती होता T मायनस हा T2 काढायचा आहे. T1 म्हणजे T, इट इज इक्वल टू 1 अपॉन 100 म्हणजे 0.01 एवढा आला बेटा. ठीक आहे. चला मग काय काय काढायचं आहे आता आपल्याला, T2 काढायचा आहे. हा T तिकडे जर गेला तर T मायनस T2 0.01 T आला. हा इकडे येईल आणि इकडे टर्म तिकडे जाईल. हा T2 मी तिकडे घेतो. T मायनस 0.01 T इज इक्वल टू T2 आणि सबट्रॅक्शन जर केली बेटा तर किती येईल 0.99 T एवढा असं लक्षात असू द्या. हा आपला नवीन टाइम पिरियड झाला. ओके. मग बघा आपण तुम्ही हे असं वापरून याला काढू शकता. आणखीन कसं काढता येईल तुम्हाला, T2 अपॉन T1 इज इक्वल टू याचा यूज करून सुद्धा तुम्ही काढा. मी काढत नाही या दोन्हीने आता. इट इज इक्वल टू अंडर रूट G1 अपॉन G2 याचा यूज करून सुद्धा तुम्हाला T2 काढता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानं प्रयत्न करा, बरोबर एवढा आन्सर यायला पाहिजे तुमचं. ओके चला पुढे जाऊ आपण आता. बघा पुढचा एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला बेटा. त्याला व्यवस्थित बघा काय म्हणतंय, गिवन नोट करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. काय म्हणणं आहे पुढचा एमसीक्यू मी वाचायला लागलो. इफ सिंपल पेंडुलम इज टेकन टू अ प्लेस वेअर G डिक्रीजेस बाय 2%. बघा ते काय म्हणाले हे लिहितो मी व्यवस्थित. काय म्हणणं त्यांचं, G डिक्रीजेस बाय 2%. तुमच्या लक्षात आलं बेटा, G 2% ने डिक्रीज व्हायला, देन T काय व्हायला पाहिजे, जर G डिक्रीज होत असेल तर T इन्क्रीजेस बाय किती असेल 2 4 1 तर 1%. हे आन्सर असायला पाहिजे. सॉल्व सुद्धा करायची गरज नाही. तर बघा तोंडी आन्सर त्याचं काय यायला पाहिजे, तर बी ऑप्शन विल बी करेक्ट. काय सांगते, बी इन्क्रीजेस बाय 1%. ओके आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे मगा पाहिलेली थिअरी अत्यंत कामाची बेटा. जरी स्टेट बोर्डाची नसली तरी हे असले एमसीक्यू आपल्याला त्याच्यामुळं तोंडी येणार आहे. पुढे बघा पुढचा एमसीक्यू काय म्हणते ते, इफ पेंडुलम क्लॉक इफ करेक्ट टाइम ऍट द सी लेवल. सी लेवल म्हणजे अर्थ सरफेसला लक्षात ठेवायचा, ऍट सी लेवल. पुढे वाचू आपण काय म्हणते ते, काय म्हणणं त्यांचं, पेंडुलम क्लॉक कीप करेक्ट टाइम ऍट द सी लेवल इज टेकन टू अ प्लेस 1 किलोमीटर अबव द सी लेवल. म्हणजे हाईटला घेतलं म्हणतोय बेटा, कितीला 1 किलोमीटर हाईटला. द क्लॉक विल अप्रॉक्सिमेटली, बघा क्लॉकचा गेन किंवा लॉस दिलाय. साधी गोष्ट आहे बेटा. अर्थ सरफेसला जी जास्त आहे, वर गेल्यास कमी झाला म्हणजे जी कमी कमी होत चाललाय, टाइम पिरियड वाढत जाईल. जसं खालून वर जाऊ टाइम पिरियड वाढेल. आणि तुम्हाला माहिती आहे टाइम पिरियड वाढला की टाइमचा लॉस होतो का गेन होतो, लॉस होत आहे. मग आपल्याला टाइमचा लॉस काढा म्हणते बेटा, बट विथ रिस्पेक्ट टू कुणाला आहे,
हाईट ला म्हणते. हे कसं काढतो आपण, डेल्टा टी बाय टी मल्टिप्लाइड बाय का, हे असं इक्वेशन घेतलं तरी चालतं बेटा. चला डेल्टा टी बाय टी हाईट वाला फॉर्म्युला घ्यायचा बेटा. हाईट साठी डेल्टा टी बाय टी चं व्हेरिएशन काय आलं होतं, तर ते असं होतं h upon r into 86,400 सेकंद पर डे एवढा असेल. चला h किती हाईट ला घ्यायले, 1 किलोमीटर. रेडियस किती असते अर्ची, 6400 किलोमीटर इनटू हे ऍज इट इज असतील जशास तसे. काय किलोमीटर तर मनानेच कॅन्सल झाले, हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल. आपल्याला असं मिळायला लागलं हे 864 अपॉन 64. याला जर डिवाइड केलं बेटा 8 न डिवाइड करू शकता तुम्ही. 8 8 चा 64, 8 1 चा 8 आणि 8 8 चा 64. याने याला डिवाइड केलं तर 8 1 चा 8 2 राहिले, 8 3 चा 24. अगेन काय 4 8 5 चा 40. 13.5 सेकंद पर डे. पण काय राहील, हा लॉस होईल टाइमचा, लक्षात घ्या. मग बघा आता या टाइपचा ऑप्शन कुठे येते. म्हणून हा फॉर्म्युला आजची थिअरी जर नाही केली बेटा तर हा एमसीक्यू तुम्हाला कसाच सुटू शकत नाही. कारण तुम्हाला आधी ती थिअरी करणं आहे. हे मात्र एकदा हा फॉर्म्युला तयार केला की आपण 2-3 वेळेत आन्सर काढतो. बघा मग त्याचा ऑप्शन काय असायला पाहिजे, हे कुठे 13.5 लॉसेस होईल, म्हणजे बी ऑप्शन आपण निवडू शकतो, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यू बघा. आता याच्यासारखाच आहे. आता हाईटला गेलो तर आता डेप्थला जायचं बेटा पुढच्या एमसीक्यू मध्ये. बघा मग काय म्हणत आहे आता पुढचा एमसीक्यू. A pendulum clock keep correct time at the sea level is taken to a place 16 kilometer below the sea level. आता डेप्थला चालले किती किलोमीटर, 16 किलोमीटर. The clock will approximately म्हणते. बघा डेप्थ साठीचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. तुम्हाला माहिती बेटा वर गेला तरी जी कमी होतो, खाली गेलो तरी जी कमी होत आहे, म्हणजे दोन्ही वेळेस टाइम पिरियड वाढते, म्हणजे टाइमाचा काय लॉसच आहे. मग परत एकदा लॉस काढायचा आपल्याला. टाइम लॉस ऑफ टाइम कितीचा असेल तर आपण या फॉर्म्युलाने काढतो, मल्टिप्लाइड बाय 86,400 सेकंद पर डे असं लिहायला हरकत नाही. मग बघा आता हा डेल्टा टी बाय टी फॉर कुणासाठी, डेप्थ साठी काय आलता बेटा, डी अपॉन 2r असा आलता. हे 86,400 इट इज सेकंद पर डे असा होता. चला इथं आता डेप्थ किती किलोमीटर चालले, डेप्थ इज 16 किलोमीटर डिवाइडेड बाय 2 इंटू आर किती असते बेटा, 6,400 किलोमीटर आणि हे ऍज इट इज 86,400. चला काय काय होईल, एक तर हे झिरो कॅन्सल, हे किलोमीटर कॅन्सल झाले. काय यानं केलं तर किती, 16 1 जा 16, 16 4 जा 64. काय किती किती आले वरी, हे असे आले डिवाइडेड बाय 8 येतील. किती येईल इथं, 8 1 जा 8 आणि 8 8 चा 64 एवढे सेकंद पर डे. आणि हा लॉस असेल. मग बघा आता कुठं हा लॉस सापडायला लागला का आपल्याला तिथे, तर सी ऑप्शन गिवन आहे बेटा आपल्याला. किती, 108 सेकंद पर डे एवढा टाइमचा लॉस होईल इथं. ओके, येते लक्षात तुमच्या. चला आता नेक्स्ट एमसीक्यू, पुढचा एमसीक्यू कडे जाऊ आपण. चला काय म्हणणे पुढच्या एमसीक्यू चं, बघा मी वाचायला लागलो. पुढचा एमसीक्यू असा आहे, द टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम ऑन अ प्लॅनेट. बघा प्लॅनेट वर काढा म्हणते, प्लॅनेट चेंज करायचे म्हणजे अर्थचा आणि तिकडला दुसऱ्या प्लॅनेटचा कम्पेअर करा म्हणे. कसला प्लॅनेट आहे बघा, हुज मास इज ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. बघा मास ऑफ प्लॅनेट म्हणजे mp इज ट्वाइस द मास ऑफ अर्थ आहे म्हणते. ओके पुढे बघा, अँड रेडियस इक्वल टू डायमीटर ऑफ द अर्थ. चला त्या प्लॅनेटची रेडियस काय, अर्थच्या डायमीटर एवढी, म्हणजे किती, ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ असं म्हणायचंय. डायमीटर कसा असतो, रेडियसच्या दुप्पट. बघा मास दुप्पट आहे, रेडियस सुद्धा दुप्पट आहे म्हणते. आणि काय काढा म्हणते तिथं, टाइम पिरियड काढा म्हणते. किती असेल तर प्लॅनेट वरती इमॅजिन करा अर्थ वरचा ई असेल. कोण आहे हा, टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम, म्हणजे अर्थ वर ह्याचा टाइम पिरियड किती असेल, 2 सेकंद असेल. बेटा आपल्याला टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला माहिती काय असेल, टी प्लॅनेट अपॉन टी अर्थ. कसा लिहिता येईल, हे जी अर्थ अपॉन जी प्लॅनेट, इनवर्स रिलेशन आहे त्या दोन्ही मध्ये. आता प्रश्न फक्त आहे की जी अर्थ अपॉन जी प्लॅनेट कसं काढावं, तर आपल्याला मास आणि रेडियस दिले बेटा. मी इथं काढून दाखवतो ते, मी इथं साईडला काढतो, आपलं लगेचच आन्सर संपणार आहे. काय करतो आपण, जी प्लॅनेट काढायचं, तर जी ची रिलेशन माहिती आहे आपल्याला. जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m अपॉन r स्क्वेअर. कुठून आणलंय म्हणू नका, कुठाला भाग आहे हा,
ग्रॅव्हिटेशन मधलं. मी तुम्हाला सांगितलंय आजचा आर्टिकल खूप महत्वाचं आहे बेटा, कारण काय केलंय आजच्या आर्टिकलनं ग्रॅव्हिटेशनला ऑसिलेशन सोबत कनेक्ट केलंय. मग बघा ग्रॅव्हिटेशन मध्ये ही रिलेशन आहे, याच्यावरून मी हा फॉर्म्युला तयार करतो. काय असं तयार करतो, जी अर्थ अपॉन जी प्लॅनेट. कसा होईल बेटा बघा, m वर आहे तर काय येईल, मास ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ प्लॅनेट. r खाली तर त्याला असं लिहावं लागेल, r ऑफ प्लॅनेट अपॉन r अर्थ इज त्याचा स्क्वेअर असं. ठीक आहे, r इनवर्स आहे म्हणून इथल्याच्या उलटा क्रम दिला इथं. चला मी व्हॅल्यू पुट करतो इथं. मास ऑफ अर्थ, मास ऑफ प्लॅनेट किती, ट्वाइस मास ऑफ अर्थ. रेडियस ऑफ प्लॅनेट किती, ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ अपॉन हे re याचा स्क्वेअर. हे कॅन्सल झाले बेटा, काय राहिले इथं 1/2 into 4, so it is equal to 2. मग चला मी ही व्हॅल्यू उचलतो आणि आता तिथं लिहितो. टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट अर्थ वरती किती बेटा 2 सेकंद आणि हे किती √2 आले. सो TP इज इक्वल टू 2√2 आलं बेटा. सो TP इज इक्वल टू 1.414. त्याच्यानुसार किती येतं आन्सर बघा. आता किती येतील, 8 2 8 आणि हे 2 2.828 सेकंद एवढं असं लक्षात असू द्यायचं. ठीक आहे, तर बघा आता निवडा याच्यानुसार कोणता ऑप्शन आहे. ए ऑप्शन विल बी करेक्ट असेल बेटा. ओके, चला नेक्स्ट MCQ कडे जाऊ. पण हे महत्वाचं आहे बेटा, का हे रिलेशन बघा. तुम्हाला हा MCQ त्रास देऊ शकतो. कशामुळं, हे सगळं कुठलंय ग्रॅव्हिटेशन मधलं. ग्रॅव्हिटेशन मधला हा भाग क्लिअर असेल तर हा भाग तुम्हाला किती वेळीत आलाय का, 2-3 वेळेत संपणार आहे. मात्र इथली जी व्हॅल्यू ती ग्रॅव्हिटेशनच्या मदतीने काढायला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ग्रॅव्हिटेशन माहित नसेल बेटा तर तुम्ही याचा आन्सर काढू शकत नाही. म्हणून ग्रॅव्हिटेशन करा चांगला. त्यातल्या एकदा फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघा किंवा मी आता इथं लिहिल्या तर त्या नोट करून ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट टाइमला तुम्हाला त्याची अडचण येऊ नये. चला पुढे जाऊ आपण आता नेक्स्ट MCQ कडे. काय म्हणतंय बघा हा पुढचा MCQ. वाचायला मी तो MCQ. याचा असं म्हणणं आहे, acceleration due to gravity on the moon is 1/6 that on the earth, then length and time period of second pendulum on the surface of moon are. बघा लेंथ काढायला सांगितली मून वरती सेकंड पेंडुलमची, जी आपण कालच काढली बघा. सेकंड पेंडुलम आहे बेटा आणि मून वरती त्याची लेंथ काढा म्हटले, हे एल काढा म्हटले मून वरती. टाइम पिरियड किती त्याचा इथं 2 असणार आहे, लक्षात घ्या. हे 2π झाले. सेकंड पेंडुलमची लेंथ आपण अशी काढली होती, काय स्क्वेअर केला, हे π² इंटू एल अपॉन ची. तर एल इज इक्वल टू काय, g/π² असतं बेटा. मग मूनवर लेंथ किती असेल, हे अर्थवरचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मूनवर किती म्हणतंय, ह्या GE मूनवरचं काढायचं आपल्याला, जी मून घ्यायचंय तर ते अर्थच्या 1/6 आहे म्हणतंय. g/6 करा, π². कालच बघितलं आपण g आणि π² कॅन्सल, सो 1/6 मीटर एवढी त्याची लेंथ असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता काय काढा म्हणते, त्याचा टाइम पिरियड काढा म्हणते. टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ मून. ही लेंथ काढली आपण 1/6. बी किंवा सी ऑप्शन बरोबर असेल. आता टाइम पिरियड काढायला जाऊ आपण. बघा टाइम पिरियड काय सांगतं बेटा, टाइम पिरियड 2π√L/g. चला मी जर याच्यात व्हॅल्यू पुट केली बेटा, कशा कशाची व्हॅल्यू पुट करता येऊ शकते बघा. इथं काय लिहिता येईल, हे t इज इक्वल टू 2π, हे √. हे लेंथ त्याची किती आली होती, इथं आपण किती काढली 1/6 पुट केली. आणि g किती, मून वरचा किती, तो g/6 एवढा आहे. ठीक आहे, एवढा आहे. तर याच्यात मी जर व्हॅल्यू पुट केली बेटा, काय झाले, 6 कॅन्सल झाले. t इज इक्वल टू, हे 2π रूटच्या बाहेर आहे, मी त्याला रूट मध्ये नेतो, काय होते 4π². किंवा मी 2 इथंच लिहितो, फक्त पाय आतमध्ये नेतो, π² अपॉन इथला g राहिला, काही कॅन्सल झाले. सो t इज इक्वल टू किती येईल, 2 सेकंद असं येईल. तुम्हाला आता कळालं पाहिजे की मी π² आणि g ला कसं कॅन्सल करतोय. कसं करतोय, π² आणि g दोन्हीची व्हॅल्यू बेटा किती येते 9.8. म्हणून हे दोन्ही इथं ऑटोमॅटिकली कॅन्सल होत जातात. सो इट इज इक्वल टू 2 सेकंद एवढा येईल. ओके, म्हणून बघा आता हे ऑप्शन कुठं असेल, 1/6 आणि 2 सेकंद मीन्स काय, बी ऑप्शन विल बी करेक्ट असेल. चला पुढचा MCQ तुम्हाला पुन्हा स्क्रीन वरती दिसायला तुमच्या. काय म्हणणं बघा या MCQचं. बघा काय सांगतंय, if the second pendulum is placed in a space laboratory orbiting around the earth at height 3r where r is the radius of earth, then
द टाइम पिरियड ऑफ पेंडुलम विल बी. बघा हा सोडवायची गरज नाही बेटा. काय म्हणते हा की एक काय स्पेस लॅबोरेटरी म्हणते. तिथं काय त्या लॅबोरेटरी मध्ये सिंपल पेंडुलम म्हणते. बेटा लक्षात घ्या, ज्यावेळेस स्पेस लॅबोरेटरी कशी ऑर्बिटिंग आहे, अर्थच्या अराउंडला रिव्हॉल्व होईल, म्हणजे त्याच्या आतमध्ये वेटलेसनेस कंडिशन असेल. कारण ती जी लॅबोरेटरी आणि त्याच्यामध्ये असलेल्या पर्सन्स असतील, आणखीन काय असेल, दोघांवर ऍक्ट होणारं सेम ऍक्सलरेशन आहे. ते कोणतं, स्मॉल जी एवढं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं. आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये पाहिलं होतं, तिथं वेटलेसनेस कंडिशन येते बेटा. म्हणजे जी ची व्हॅल्यू लॅबोरेटरी मध्ये किती असते, 0 असते, लक्षात घ्यायचं. आणि तिथं टाइम पिरियड काढा म्हणते. टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघा बेटा, काय आपल्या अंडर रूट एल अपॉन जे. हा जी जर 0 केला बेटा तर टाइम पिरियड किती असेल, इनफायनाइट. म्हणजे त्या लॅबोरेटरी मध्ये सिंपल पेंडुलम हा ऑसिलेशन परफॉर्म करू शकणार नाही बेटा. ओके, म्हणून सोडवू नका. हा तोंडी एमसीक्यू आहे. स्पेस मधला ऑब्जेक्ट दिला तुम्हाला की त्याची डायरेक्ट टाइम पिरियड इनफायनाइट करा, कारण तिथे जी ची व्हॅल्यू 0 बनवून. ओके, चला पुढे बघू आपण. नेक्स्ट एमसीक्यू बघा तुम्ही काय म्हणत आहे ते. बघा पुढचा एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला. काय म्हणणं आहे त्याचं, असं म्हणणं आहे, अ पेंडुलम विच गिव्स करेक्ट टाइम 2 सेकंड ऑन ग्राउंड. म्हणजे अर्थ सरफेसला त्याचा टाइम पिरियड बघा T1 किती, 2 सेकंड एवढा आहे म्हणते. ठीक आहे, पुढे बघू आपण काय झालं. इट मूव्ड टू अल्टिट्यूड 640 मीटर अबोव्ह द अर्थ. बघा अर्थच्या वर किती घेतलं, 640 मीटर एवढ्या हाईटला घेतलं त्याला. ठीक आहे, चला पुढे वाचू आपण आणखी काय म्हणतंय. इफ रेडियस ऑफ अर्थ इज, बघा रेडियस दिली 6400 किलोमीटर. आता याला याच्यासोबत मॅच करायला काय करा, मीटर मध्ये करा, म्हणजे 10 टू द पॉवर 3 मीटर अशी आली. ठीक आहे, चला पुढे काय दिले. हाऊ मच टाइम विल पेंडुलम लॉस ऑर गेन इन 1 डे. बघा परत आपल्याला माहिती, अर्थ पासून वर गेला तर टाइम पिरियड वाढणार आहे, कारण जी कमी होणार आहे. टाइम पिरियड वाढला की लॉस असतो बेटा. आणि लॉस कसा काढतो तुम्हाला माहिती, आपण तयार केले हे इक्वेशन. काय, 86,400 सेकंद पर डे. याचा यूज करून तुम्ही हा एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. बघा मग बेटा आता मी कसं उत्तर काढतो. इथं डेल्टा टी बाय टी कुणासाठी घ्यायचा आहे, एच साठी. आठवा नीट, तिथं काय होता एच साठी, एच अपॉन आर एवढा होता, लक्षात घ्यायचं. डेल्टा टी बाय टी किती आलता बेटा, एच अपॉन आर इंटू हे 86,400. हे काय झाले, सेकंड पर डे असं ऑप्शन असेल त्याचं. मग चला आपण परत काय करतो, मी याला सिंप्लिफाय करतो. हाईट किती बघा 640 मीटर आणि रेडियस किती, हे 6400 आणि 10 टू द पॉवर हे +3 असते इंटू हे 86,400 सेकंड पर डे असं असेल. चला हे 2 0 कॅन्सल करा, हे 2 0 कॅन्सल करा. काय काय येतं बघा, 64 ने याला जर डिवाइड केलं, हे 1 म्हणजे 0 येतील ते, आणि 10 टू द पॉवर 3 वर आले तेव्हा काय 10 असं राहील. इथं हे 864 इथले हे 10 आणि खालचे 10 टू द पॉवर -3 किती राहतील बेटा, इथं 10 टू द पॉवर -2 म्हणजे 8.64 सेकंद पर डे असा ऑप्शन येईल. ठीक आहे, तर बघा हे ऑप्शन कुठे येते, तर कोणत्या ऑप्शन मध्ये करेक्ट आन्सर आहे बघा, हे तुम्हाला कळालं पाहिजे, काढता आलं पाहिजे. तर बघा 8.64 सेकंद पर डे मीन्स काय, सी ऑप्शन विल बी करेक्ट असेल, कारण टाइमचा काय व्हायलाय, लॉस व्हायला बेटा, म्हणून सी ऑप्शन सिलेक्ट करा. बघा हे सगळे सारखे एमसीक्यूज आहेत बेटा, फक्त तुम्हाला आज जे मी आधी मॉडिफिकेशन शिकवलं ते कळालं पाहिजे. ते मॉडिफिकेशन विचारात घ्या आणि तुम्ही सोडवायला लागा. ठीक आहे, चला नेक्स्ट एमसीक्यू बघा. आता या एमसीक्यू चं काय म्हणणं आहे ते, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम लॉसेस. बघा टाइम लॉस दिलाय कितीचा आहे, 13.5 सेकंद पर डे ऍट 1 किलोमीटर अबोव द अर्थ सरफेस. देन पिरियड ऑफ पेंडुलम 1 किलोमीटर बिलो द सरफेस ऑफ अर्थ लॉस विल बी. बघा कितीचा दिलाय, 1 किलोमीटर हाईटचा दिलाय, 13.5 एवढा लॉस आहे पर डे. म्हणजे तुम्हाला काय गिवन आहे बेटा, हे असं गिवन आहे, डेल्टा टी बाय टी गिवन आहे. कुठला, हाईटचा किती येतो, तर बघा त्यांनी किती दिलाय, 13.5 सेकंद पर डे. आणि ते काय काढा म्हणते, डेल्टा टी बाय टी कुठला काढा, डेप्थचा काढा म्हणते, किती असेल ते काढायला सांगायले. हे सिंपल आहे बेटा, याला काय करा तुम्ही सिंपली, तर याचा रेशो घ्या फक्त. कसा रेशो घेतो मी बघा तुम्ही,
सिस्टमॅटिक एमसीक्यू आहे, कसा सोडवू शकतो आपण याला पाहू आपण. तो काय हे काढायचं आहे तर मी असं लिहितो त्याला काय, हे डेल्टा टी बाय टी कुठाला काढायचा आहे, डेप्थचा, अपॉन हे डेल्टा टी बाय टी कुठाला, हाईटचा गिवन आहे. हाईटचा किती, हे 13.5 आणि बघा हा डेप्थचा काढायचा आपल्याला किती असेल ते ते. किंवा मी याचा आधी फॉर्म्युला लिहितो, सांगा डेप्थ साठी फॉर्म्युला काय आला होता तिथं बेटा, डेल्टा टी बाय टी ला काय होता, डी अपॉन 2r आणि हाईट साठी काय होता, h अपॉन 2r मल्टीप्लाइड बाय सेकंद. ते दोन्हीकडे सारखेच आहेत, किती 86,400 एवढे आणि याच्यात सुद्धा किती 86,400 एवढं आपण त्याला घेऊ शकतो. किंवा हे मल्टिप्लिकेशन मध्ये नाही घेतले तरी चालते. काय काय कॅन्सल होईल बघा बेटा, हे काढायचं आपल्याला. म्हणजे काय, डेल्टा टी बाय टी ऍट डेप्थ डी हे किती दिले 13.5 इट इज इक्वल टू, बघा कसा येईल पलीकडला भाग ते इथे. हे काय झाले इथं, आर आर गेट कॅन्सल. परत बघा बेटा डेप्थ किती, डेप्थ 1 किलोमीटर आहे, हाईट बी 1 किलोमीटर आहे, म्हणजे हे पुन्हा हे दोन्ही कॅन्सल. इथं काय होतं डेप्थ साठी 2r, इथं हा 2 नसेल तर वर शिल्लक राहिले हाफ, खालचा भाग तर कॅन्सलच झाला. हाफ अपॉन 1 म्हणजे काय आलं बघा, डेल्टा टी बाय टी ऍट डेप्थ डी इट इज इक्वल टू 13.5 मल्टीप्लाइड बाय हाफ. किती येतील हे बघा, 2 6 चा 12 कॅरी 1 एवढे 6.7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती 7 सेकंद पर डे असा असेल, तो लक्षात ठेवायचा. 7 सेकंद पर डे. तर निवडा हे ऑप्शन, म्हणजे कोणतं करेक्ट आहे, हे ऑप्शन करेक्ट आहे. मग तुम्ही जे आज मॉडिफिकेशन केले का बेटा, हे खूप कामाचे. एकदा हे मॉडिफिकेशन बनवले की तुम्हाला हे काम इझी. पण आजचे जर मॉडिफिकेशन नाही केले हे एमसीक्यू तुम्हाला अतिशय कठीण वाटणार आहे. येते लक्षात सर्वांच्या. तर हे मॉडिफिकेशन व्यवस्थित करा.